काय म्हणता पोट्ट्यो? मी आलो वापिस व्हिडिओ घेऊन, सर्पमित्र अमर अभ्यंकर. तर तुम्हाला असे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि इंस्टा आय डीला फॉलो करा. चला मग. मला आलता आमच्या राहुल दादाचा फोन. चल म्हणे गड्यावाडीत साप निघाला, लय मोठा आहे म्हणते म्हणे. कामवालेला दिसला. म्हटलं ठीक आहे, आलोच मी, चल तू. गेलो बा गड्याच्या वावरात, पाहिलं तो साप तर राजू लय विचारी होता. मग म्या म्हटलं गड्या 2 मिनिट थांब, मी स्ट्रिक बोलावतो. मी स्ट्रिक आणेपर्यंत वाट पाहिली. मग अंकित भाऊले लावला फोन, स्ट्रिक घेऊन ये म्हटलं तू लवकर गड्या वावरात राहुल दादाच्या. तो म्हणे ठीक आहे म्हणे गड्या, आणतो म्हणे. मग तो आला स्ट्रिक घेऊन. मग आले अंकित दादा स्ट्रिक घेऊन. मी सापाले पाहिलं गड्यावर आरामशीर. त्याची शेपटी पाहिली, कुकड्या येतं. अंकित भाऊ होते पोतं पकडून. अंकित भाऊले म्हटलं थांबा, म्हटलं पोतं सध्या ठेवू नका, त्याला बाहेर काढू द्या. अंकित भाऊ करत घाई पोतं ठेवायची. एवढा गळ्या टंदी पोतं बसते का राजू साप पकडायले? म्हटलं बाहेरच ठेवते. बरं म्हणे. मग त्याला आरामशीर बाहेर काढून घेतलं म्या. आता ओळखा बरं कोणता साप आहे तर, आणि मलाही सांगा. तुम्हाला माहीत नशीन तर मी आखरीले सांगतो तुम्हाला या सापाचं नाव आणि माहिती. हा ठीक आहे ना मग. मग तो काही पोत्यात जायला तयार नव्हता, आणि आमचं पोत्याचं तोंडही लवकर लवकर कमी होत जा गड्यो. त्याले मग कसंही करता करता आरामशीर स्ट्रिकनं उचलू पोत्यात टाकायचे प्रयत्न करत. तो काही राजू पोत्यात जायच नाही. मग काय करता म्हटलं, काय करता. तरी जबरदस्तीचा महात्मा गांधी केला आम्ही. ते अंकितले म्हणून मी पोत्याचं तोंड मोठं कर. मग आखरी तो गेलाच. मग स्ट्रिक ठेवली. मग त्याला केला आम्ही पॅक. जर तुम्हाला या सापाची माहिती लागत असेल तर मला कमेंट जरूर करा, तुम्हाला सर्व माहिती मिळून जाणार. ठीक आहे, धन्यवाद.